विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद स्वामी महाराज विनायक जीवामुक्ता भवन्ति साकरं शकते ज्ञान प्रताप सोचना श्री रंगनाथ गुराज नमस्ते। अस्सी भांति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखीती ही आत्मस्वरूप निज है तत्काल निहाल। वह है नाही वह तिथं बघ अक्षर काय ते हे खरं व जोडले ना मग वह म्हणते प्रत्यक्षादि सकल ज्ञानों में अनुभवत्व है स्मृति में नहीं है। हाँ आता बरं हाँ याते अनुभवत्व के सत्वासत्वते प्रत्यक्षाधिक और स्मृति परस्पर विजातीय है। हो आता स्मृती आणि अनुभव यात फरक आहे। अनुभव म्हणजे प्रत्येक कमी जास्त पण अधिकार परत आहे पण स्मृती ही अनुभव म्हणजे वृत्तीचा विषय संबंध असतो आणि स्मृतीमध्ये विषय नसतो। हो आणि अनुभव म्हणजे वृत्तीचा अधिष्ठान संबंध असतो तर त्या विषयाचा कोणता असतो। अनुभव म्हणजे तिथे विषयाचा संबंध आला वृत्तीचा आणि स्मृतीमध्ये विषय नसतो त्या विषयाची स्मृती असते म्हणून स्मृतीमध्ये प्रमाणत्व नाही म्हणून स्मृती भिन्न प्रत्यक्ष प्रमाण। जैसे प्रत्यक्ष अनुमिति शाब्दादि ज्ञानों में प्रत्यक्षत्व अनुमितित्व शाब्दत्वादिक विलक्षण धर्म होने ते प्रत्यक्षादि ज्ञान परस्पर विजातीय है। आता प्रत्यक्ष तीन प्रमाण आहेत प्रत्यक्ष अनुमान आणि कोणता शब्द हे तीन प्रमाण आहे। या तीन प्रमाणामध्ये अनुमितित्व प्रत्यक्षत्व शब्दत्व हे प्रत्यक्ष याच्यामध्ये थोडंसं फरक राहणार। विजातीय प्रमा के करण रूप प्रमाण भी प्रत्यक्ष अनुमान शब्दादिक की भिन्न है। आता पुन्हा वाचा विजातीय प्रमा के करण रूप विजातीय ज्ञानाचे जे करण म्हणजे जे साधन हा प्रमाण भी प्रमाण म्हणजे ते साधन प्रत्यक्ष अनुमानादी शब्दादि के भिन्न है। शब्द कोणते वेगळे आहेत। हे तीन प्रमाण सांगितले ते वेगळे वेगळे आहेत ना। प्रत्यक्ष प्रमाण वेगळे अनुमान प्रमाण वेगळे शब्द प्रमाण वेगळे। तैसे सकल अनुभव से विजातीय स्मृति है। जसं ही 6 प्रमाणापैकी 3 प्रमाणाचा विचार सांगितला आणि 3 प्रमाण वेगळे वेगळे आहेत त्याप्रमाणे अनुभव स्मृती वेगळी आहे। अनुभव वेगळे स्मृती वेगळे याच्या एकच कोण आहे स्मृतीमध्ये विषय नाही अनुभवाचे स्मरण आहे पण प्रत्यक्षामध्ये किंवा अनुभवामध्ये विषयाचा संबंध आहे। अनुभवामध्ये विषयाचा संबंध माझा पाहक अनुभव केला जेव्हा आपला हे तर प्रत्यक्ष झालं किंवा अनुभव झाला। वैसे सकल अनुभव से विजातीय स्मृति है म्हणून अनुभव स्मृती वेगळी आहे झाला। ताका कारण अनुभव है त्याचे कारण अनुभव आहे। स्मृती म्हणजे अनुभवाचं स्मरण आहे पण अनुभव नाही।
आणि अनुभवामध्ये विषयाचा संबंध आहे. सो किसी प्रमा का करण नहीं, या ते प्रमाण नहीं. कोण या ते स्मृती हा कोण्या प्रमाणाचा विषय नाही मग ते प्रमाण प्रमाण आहे. नहीं. यद्यपि व्याप्ति का प्रत्यक्ष हा. अनुमिति का करण होने ते मग व्याप्तीचं अनुमानित हे साधन असल्याने अनुमान प्रमाण है. व्याप्तीचं अनुमान प्रमाण आहे. व्याप्ती और तैसे पद का प्रत्यक्ष शब्द प्रमाण पदाचा प्रत्यक्ष शब्द प्रमाण आहे. गवय में हा. गो सादृश्य का हा. प्रत्यक्ष उपमान प्रमाण है. आता गवय म्हणजे रानातल्या गायीसारखा प्राणी. गवय ही गायीसारखा प्राणी रानातला अरण्यातला म्हणून आता ते पुन्हा वाचता. गवय में गवयामध्ये गो सादृश्य का गोचं सादरीपणा सारखेपणा प्रत्यक्ष उपमान प्रमाण है. प्रत्यक्ष उपमान म्हणजे गायीचा सादरीपणा ही उपमान प्रत्यक्ष गोमध्ये आहे. त्या गो सारखा म्हटल्यानंतर गोचं जे काही सादृश्य लक्षण आहे ते गव्हाच्या ठिकाणी वाटतात. मग ते गो सादृश्य जे पण आहे ते उपमान प्रमाण आहे. और हा. प्रत्यक्ष ज्ञान भी अनुभव का ही विशेष है. आणि प्रत्यक्ष ज्ञानांतर अनुभवाचं हे विशेष महत्वाचं आहे. प्रत्यक्ष अवघड आहे. चला विषय सांगत नाही सांगू. याते प्रत्यक्ष मध्ये वेगळं याचे नाम म्हणून अनुभव प्रमाण नहीं. म्हणून अनुभव प्रमाण नाही. यह कथन असंगत है. म्हणून अनुभव प्रमाण नाही हे म्हणणं तुझं बरोबर नाही. म्हणून प्रमाणाने अनुभव आणि अनुभवाने प्रमाणावर प्रामाणित्व. प्रमाणाने अनुभव आणि अनुभव ही प्रमाण ही फार वेगळं आहे. ह्याला एक उदाहरण सांगतो थोडस. विचार जास्त सांगत नाही. इतिहास मोठा चरित्र पण 2 शब्द सांगतो. हनुमानजी द्वारकेत गेले त्यावेळेस रामप्रभू कृष्ण परमात्मा झाले, बळीराम लक्ष्मण झाले, सगळं झालं. राधा बसली येऊन. हनुमानजी आल्यानंतर म्हणे अरे तुम्ही पण ही कसं बसलं, हे काय सोंग आहे, ह्यात काय खरं आहे, आई साहेब कुठे. तिने काय सीतेचं पात्र घेण्याकरता तिने खूप प्रयत्न केला पण सीता कशी होता. मग आई रुक्मिणीला बोलवलं. मग सीतेचं रूप काय नाही ते आई साहेब रुक्मिणी नुसता पदर असा केला झाली सीता. म्हणजे अनुभव. म्हणून अनुभव प्रमाण फार वेगळं आहे आणि अनुभव प्रमाणामध्ये शक्य असते. याला दुसरं एक उदाहरण सांगतो. आमच्या स्वामीने सांगावा चैतन्य स्वामीने सासूना पण दोघे ऐकायच्या परमार्थ. पण सासू अनुभवायचं असल्यामुळे बा माणसात बसत जाऊन खिटून जरा बसत जात कुठं ओगणसार काय मग सगळं देवचं मग कुठं बसलं तरी काय होतं असं सून म्हणायची. ओगणसार जे काही पौराणिक होते ते आमच्या कानापर्यंत गेले. हे पौराणिक बोलणे काही लक्ष दिलं सून काही ऐकणं म्हणजे काय सगळं देवचं कुठे बसलं तर काय होतं. ठीक आहे मला आता असं कर थोडं ऐक माझं. त्या हातावर काजल फासलं. काजल होते ना दोन्ही हाताला काजल खूप फासलं मग भरले हात कोडून घेतले. आम्हाला ही काजळ भिंतीला लावू नको, कपड्यात पोसू नको, हाताला ठेवू नको. काय करा हाताला ठेवू नको, कपड्याला पोसू नको, भिंतीला पोसू नको. काय करायचं 10-5 मिनिटे झालं सगळं झालं. पुन्हा उघडलं का रे म्हणून माझ्या हाताला लाव काजळ.
मग त्या सोनबाईनं काजळ लावला हाताला, सासूबाईच्या. स्वामी सांगावं आणि घेऊन गेलो आम्ही कवार लावून घेतलं. बरोबर ती म्हणजे उघड खोटे बघ हाताला काजळ. सासूबाई कसं म्हणजे ही तर तुला सांगते सगळा देव तर सगळा देव पण अनुभव येतो का तुला? काय केलं त्या सासूने? हात निर्मळ झाले, भिंतीला नाही कपड्या नाही. तसं अनुभव वेगळा असतो आणि शब्दज्ञानाचा घ्यावा वेगळा असतो. माणसं शब्दज्ञानाने आश्चर्यानं पाहते. सगळं देवाचं वागणूक आहे तसं नाही. ते ज्ञानोबा राहिला, तुकोबा राहिला, नाथ महाराजाला माहीत नव्हतं का? हां, मग त्याने काय, मी नेहमी सांगत असतो आमच्या गुरुजीची आठवण. ज्ञानोबराची ओवी. ज्ञानोबराय म्हणजे माझ्या स्वरूपाला सांगायला शब्द नाही आणि माझ्या स्वरूपाला पाहण्याकरती वृत्ती दृष्टीसुद्धा नाही. असं माझं स्वरूप आहे आणि तेच माऊली म्हणते माझ्या मनीच्या आवडीने पंढरपुरात नेहमी. हे कळलं पाहिजे. म्हणून समजुतीनंतरच परमार्थ फार वेगळा राहतो. समजुतीच्या आधी जर अनुभव नाही आले तर थोडेसे हे करत बसतात. मग काम, क्रोध, मोह हे सगळं तो मी एक परमार्थ आहे हे तसं म्हणून मुक्त म्हणते. आपण एक साधू झालो येऊन कोणी वाया गेले आपल्याकरता. म्हणून अनुभव ही प्रमाण आहे आणि प्रमाणाने अनुभव येतो साधकाच्या द्वारे. अनुभव ही प्रमाण साधक करतात. तथापि व्याप्ति ज्ञानत्व रूपते व्याप्ति ज्ञान अनुमिति का हेतु है. म्हणून व्याप्ति ज्ञान हे अनुमितीचे कारण आहे. अनुभवत्व रूपते व्याप्ति ज्ञान अनुमिति का हेतू नहीं. अनुभवाच्या दृष्टीनं व्याप्ति ज्ञान अनुभवाचं कारण नाही आणि तिथं अनुभवामध्ये प्रमाण कोणतंच नाही ना. तैसे पद प्रत्यक्ष और सादृश्य ज्ञान भी अनुभवत्व रूपते शाब्दी प्रमा और उपमिति प्रमा के हेतु नहीं. म्हणून त्याप्रमाणे शब्द प्रमा आहे का नाही आणि उपमिती. गोसदृश गाय सारखं गवय गायचं सादृश्य पण वाटतं ना. हे दोन्ही उपमिती झाली. गायीसारखा रानातला गवय प्राणी आहे. मग गायीसारखा सारखे म्हणजे उपमान झाली. ह्याची उपमा त्याच्यासारखी. म्हणून या उपमानाद्वारे उपमिती होती. ही उपमिती आणि अनुमिती हे अनुभवासारखे नाही. अनुभव याच्यावर वेगळा आहे. इथं म्हणजे शब्दजन्य ज्ञान झालं, प्रमाणजन्य ज्ञान झालं, पण अनुभवामध्ये ज्ञान अनुभवामध्ये ही दोन्ही नाहीत. स्मृति ज्ञान में अनुभवत्व रूपते पूर्वानुभव स्मृति का हेतु है. आता स्मृतीमध्ये मागं जे काही पदार्थ पाहिला तो अनुभव स्मृतीला कारण आहे. स्मृतीमध्ये आहे म्हणून प्रमाण नाही पण प्रमाण नाही. अनुभव आहे पण प्रमाण नाही. प्रमाण नहीं जो स्मृति ज्ञान को भी प्रमा कहे तो विजातीय प्रमा का करण पृथक प्रमाण होवे है. मग आता स्मृतीला जर प्रमाण मानलं तर त्याच्यावर वेगळे जे असणारे काही त्याला प्रमाण मानावं लागेल ना. याते विजेते म्हणजे वेगळे याचे नाम म्हणून न्याय शास्त्र में तो अनुभव नाम पंच प्रमाण कहा चाहिए. आणि न्यायशास्त्रामध्ये अनुभवजन्य जर पाहिलं तर 5 प्रमाण मानले पाहिजेत. भट्ट और वेदांत मत में सप्त प्रमाण कहा चाहिए. भट्ट मत आणि वेदांत मध्ये 7 प्रमाण व्हायला पाहिजे. याते म्हणून सकल ग्रंथकारण को स्मृति में प्रमा व्यवहार इष्ट नहीं. म्हणून सगळे ग्रंथकार असणारे न्याय सोडून बाकीचे शंकराचार्य, तुकोबाराय, ज्ञानेश्वर महाराज, व्यास मुनी हे सगळे जे आहेत त्यांना स्मृतीमध्ये प्रमाण व्यवहार नाही. और जो कोई यथार्थ ज्ञान मात्र में प्रमा व्यवहार माने
तो तिसके अनुसार प्रमा के लक्षण में स्मृति भिन्न ऐसा निवेश नहीं करना. आणि कोणा वाचत आहे आताच जो कोई जे कोणी यथार्थ ज्ञान मात्र में यथार्थ ज्ञानामध्ये प्रमा व्यवहार माने प्रमाण जर मानला तर तो हा, तिसके अनुसार त्या मानणाऱ्याच्या अनुसार त्या मतानुसार प्रमा के लक्षण में प्रमा म्हणजे जे ज्ञान त्या ज्ञानाच्या लक्षणामध्ये स्मृति भिन्न ऐसा निवेश नहीं करना. स्मृतन वेगळं असं काही निवेश करायची गरजच नाही. हा. अबाधित अर्थ को विषय करने वाला ज्ञान हा. प्रमा कहिए है. म्हणजे अबाधित विषयाला जे विषय करते जे ज्ञान त्या ज्ञानाला प्रमा म्हणायचं. मग आता स्मृतीमध्ये अबाधित विषय नाही पण अबाधित विषय स्मरण असं पण विषय नाही ना अबाधित स्मृतीमध्ये. आणि प्रमाणाला अबाधित विषय म्हणजे यथार्थ प्रमाण. भ्रम अनुभवजन्य अयथार्थ स्मृति तो बाधित अर्थ को विषय करे है. आता भ्रम जे आहे ते अयथार्थ पदार्थाला अनुभव करते. पदार्थच ना अयथार्थ बाधित पदार्थ. हा बाधित पदार्थ शुक्ती रजत रज्जू सर्प मृगजग. मग हे भ्रमज्ञान बाधित पदार्थाला विषय करते का नाही. याते तामे अतिव्याप्ती नाही. म्हणून प्रमाणजन्य जे प्रमा म्हणायचं ते आता भ्रमप्रमा आहे. मग ते हे प्रमा सारखंच म्हणा नाही अबाधित विषयाला जे विषय करणार ज्ञान ते यथार्थ प्रमा आणि बाधित विषयाला जे ज्ञान विषय करणं ते बाधित प्रमा म्हणून अतिव्याप्ती येत नाही. और यथार्थ अनुभवजन्य स्मृति में लक्षण जावे तहा प्रमा व्यवहार इष्ट है. आणि यथार्थ स्मृतीमध्ये जसं प्रमाणाचे प्रवेश असते त्याला प्रमाणाचा व्यवहार मान्य आहे इष्ट आहे योग्य आहे. याते अतिव्याप्ती नहीं. म्हणून तिकडे अतिव्याप्ती नाही. अलक्ष में लक्षण का गमन होवे तो अतिव्याप्ती होवे. लक्षणाचं अलक्षणाच्या ठिकाणी जर लक्षण झालं तर त्याला अतिव्याप्ती म्हणायचं. यथार्थ स्मृति भी लक्ष्य है. म्हणून यथार्थ स्मृती ही लक्ष पण ते आताचं वाक्य घ्या म्हणजे तुम्हाला थोडासा फक्त. अलक्ष में अलक्ष म्हणजे लक्ष अतीत असणारी जी वस्तू लक्षणा का गमन होवे आणि तिथं एका वस्तूचं लक्षण त्या वस्तूवर जर बसले तर त्याला अतिव्याप्ती म्हणायचं. अतिव्याप्ती हो. हा याला उदाहरण गुरुजी सांगावं. सगळे गाव सुतारच आहेत सगळे मूर्ख आहेत. अतिव्याप्तीचं उदाहरण. पण सगळे मूर्ख असं तसं थोडंच आहे. मग जिथं जास्त दोष जिथं दुसरीकडे लक्षण जाईल त्याला अतिव्याप्ती म्हणावं. हा चला. यथार्थ स्मृति भी लक्ष्य है याते अतिव्याप्ती नहीं. यथार्थ स्मृती भी लक्ष्य असल्यामुळे तिथं सुद्धा अतिव्याप्ती होत नाही. या मत के अनुसार यथार्थ अयथार्थ भेद से वृत्ति दो प्रकार की है. आता अशा रीतीनं वृत्ती दोन प्रकारची एक यथार्थ वृत्ती आणि अयथार्थ वृत्ती. यथार्थ को प्रमा कहे है. यथार्थ वृत्तीला प्रमा म्हणायचं. अयथार्थ को अप्रमा कहे है. अयथार्थ जे यथार्थ त्याला अप्रमा म्हणायचं. प्रमा के सप्त भेद. आता प्रमाचे म्हणजे ज्ञानाचे 7 प्रकार. प्रत्यक्ष अनुमिति शाब्दी उपमिति अर्थापत्ति अनुपलब्धि ये 6 भेद है. हे 6 प्रमाण 6 प्रकारे ज्ञान होतं. तैसे यथार्थ स्मृति भी प्रमा का 7th भेद है. यथार्थ स्मृती ती सुद्धा प्रमा म्हणायचं. तर यथार्थ स्मृती व प्रमा जर म्हणलं तर 7 प्रमा होतील. 7 प्रकारे ज्ञान होईल. 6 प्रमाणापासून 6 आणि स्मृती यथार्थ म्हणून हे 7 होते. असे 7 प्रकारचा विचार सांगितला. घ्यायचा का? राहू दे ना.
पुंडलिक श्री सब तो प्रकार आहेत पण खरे 6च आहेत. ते पुढे पुढे सांगते ना. स्मृती आहे पण त्याला प्रमाणाचा आधार नाही. अनुभव आहे पण प्रमाणामध्ये प्रत्यक्ष विषय आहे ही खूण लक्षात ठेवा. आणि स्मृतीमध्ये प्रत्यक्ष विषय नाही. स्मृती आहे पण प्रत्यक्ष. आता सांगू तुम्हाला भगवंतचं नाम चिंतन करता स्मृती काय आहे ना. नामचिंतन स्मरण करणं. पण तुमच्या पुढे ज्या स्मरण करतात ते जर प्रगट झालं तर मग यथार्थ प्रभाव. तुमच्या पुढे तुम्ही ज्या नाव घेता तो देव जर प्रगट झाला तर ते यथार्थ प्रभाव. मग ते सगुण असेल निर्गुण असेल. आणि देवच नाव घेते स्मरण आहे. मग आता किती जर स्मरण केलं तर ठीक आहे. या स्मरणाने तपश्चर्या वाढून भगवंताला प्रगट व्हायची वेळ येईल. आणि ज्यावेळी भगवंत प्रगट झाला त्यावेळेस यथार्थ प्रभाव. पण काय स्मरण